मित्रांनो, आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काल जो व्हिडिओ अपलोड केला होता, त्या व्हिडिओला कमेंट आलेली आहे. संदीप हिवले सरांची ही कमेंट आहे. ते विचारत आहेत, की दादा मला तिसरा हप्ता मिळालेला नाही, पण मनरेगाचे सर्व पेमेंट मिळाले आहे. तिसरा हप्ता का मिळालेला नाही मार्गदर्शन करावे, असं त्यांची कमेंट आहे. तर याचे काही कारणं असू शकतात. त्यापैकी प्रॅक्टिकली मी 1-2 कारण तुम्हाला दाखवणार आहे, की यामुळे तुमचा तिसरा हप्ता आलेला नसू शकतो. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली प्रॅक्टिकली मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फेसबुकवरून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. सिंपली या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसेल. तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्टेक होल्डरमध्ये यायचं आहे. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली इथे पहिल्याच नंबरला IAY PMAYG बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा घरकुल नंबर हा टाकून घ्यायचा असतो. तुम्हाला तुमचा घरकुल नंबर काय आहे हे माहिती नसेल किंवा ते काढता येत नसेल तर सिंपली त्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आणि पहिलं घरकुल नंबर काढून घेऊ शकता. मी थोडंसं झूम करतोय. आता इथे झूम केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, बेनिफिशरी आयडी जे देण्यात आलेले आहे तिथे तुम्हाला घरकुल नंबर टाकायचा आहे आणि 2+8 किती होतात हे आन्सर टाकून सबमिट करून घ्यायचं. मी सर्वात पहिले एखादा एक्झाम्पलसाठी एखादा घरकुल नंबर मी टाकून घेतोय. तर मित्रांनो, पाहू शकता मी घरकुल नंबर टाकलेला आहे, कॅप्चा फिल केलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्ही जो घरकुल नंबर टाकलेला आहे त्याची संपूर्ण डिटेल इथे दाखवली जाईल. तर आता काय करायचं आहे, थोडंसं झूम करतोय. झूम केल्याच्यानंतर मित्रांनो मी थोडंसं खाली येतोय आणि खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या समोर 2 ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो. तर हे 2 ऑप्शन काय आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता. मी थोडंसं हायलाइट करून दाखवतोय. इथे पाहू शकता मित्रांनो, FTO डिटेलमध्ये काही माहिती तुम्हाला इथे दाखवली जात आहे. इथे FTO नंबर आहे आणि किती पेमेंट जनरेट झालेला आहे तो अमाउंट तुम्हाला इथे दाखवली जाते मित्रांनो अशा प्रकारे. आता इथे FTO नंबर जनरेट झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे अकाउंट नंबर जो काय असतो आणि इथे डेबिट बेस्ड जे आहे FTO डिटेलमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता पेमेंट अकाउंट नंबर जे देण्यात आलेले आहेत त्याच्या पुढेच तुम्ही थोडंसं असं साईडला ढकलल्याच्या नंतर इथे पाहू शकताय पेमेंट डेट, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा झालेली आहे पेमेंट हे तुम्हाला इथे तारीख दाखवली जाणार आहे. या तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हे जमा झालेले असणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकता. ही पेमेंट डेट असणार आहे. आता काही वेळेस काय होतं, तुमच्याकडे जर 2 हप्ते जमा झाले असतील आणि तिसरा हप्ता जर जमा होत नसेल तर बाय चान्स जर तुमच्या बँकेचं आधार सीडिंग डिसीडेड झालं तरी सुद्धा तुम्हाला तिसरा हप्ता येण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. हा पहिला प्रॉब्लेम झाला. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सध्या गव्हर्नमेंटकडे पैसे नसतील, त्यामुळे ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नसतील मित्रांनो. पहिल्या प्रॉब्लेममध्ये जर तुमचं आधार कार्डशी अकाउंट लिंक सीडेड असेल तर तुम्ही निश्चित राहायचं. परवा एक GR निर्गमित करण्यात आलेला होता मित्रांनो. त्या GR नुसार आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा येऊ शकतात. फक्त तुमचं बँक आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. या 2 प्रॉब्लेममुळे कदाचित तुमच्या बँकमध्ये पैसे येऊ शकत नव्हते मित्रांनो. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात मित्रांनो तुमच्या अकाउंटला घरकुलचे पैसे हे जमा होतील त्या GR नुसार मित्रांनो. आणि घरकुलचे पैसे अकाउंटला जमा झाल्याच्या नंतर ते कसं चेक करायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर 2 हप्ते आले असतील, तिसरा हप्ता येत नसेल तर एकतर गव्हर्नमेंटकडे पैसा नसावा किंवा पैसा असन दुसऱ्याचे जर हप्ते पडत असेल आणि तुमचा हप्ता पडत नसेल तर तुम्ही एक वेळेस तुमच्या आधारशी बँक खातं सीडेड आहे का हे चेक करून घ्या. कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.